नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज चिकन बनवणार आहे, सुकं चिकन। तर इथं पिशवीतून मी चिकन काढून घेते। इथं साधारण अर्धा किलो हे चिकन आहे। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखं मसालेदार आणि चविष्ट सुकं चिकन बनवायला होतंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा। आता हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आता छान धुवून झालंय। कढईमध्ये कांदा लसूण आलं चांगलं परतायला घेतलंय आणि हलकं सोनेरी पण झाले। आता गॅस बंद करते आणि ते थंड होऊन लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। सोबतच एक टोमॅटो चिरून टाकते। आता मिक्सरला बारीक करून घेते। आता सगळं छान बारीक करून झालंय। आता लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते। कढई गरम झाले, त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकते। आता गरम तेलामध्ये खडे मसाले टाकते। इथे मी तमालपत्री, तीळ, 2 लवंग, काळी मिरी, जायफळ, वेलची आणि जिरं टाकते। तर लगेच त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकते आणि सगळं मस्त मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकते आणि परत कांदे सगळ्या पेस्टमध्ये मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकते आणि सगळं मस्त मिक्स करून घेते। एक लहान चिरलेलं टोमॅटो टाकते आणि हलवून घेते। आता त्याच्यामध्ये मसाले टाकते। इथे मी 2 चमचे चिकन मसाला टाकते। इथे घरी बनवलेली चटणी टाकते। गरम मसाला, हळद, धना पावडर आणि लाल तिखट मिरची पावडर टाकते। आता हे सगळं मसाले चांगले मिक्स करून घेते। आता अगदी तेल सुटेपर्यंत चांगले मिक्स करून घेते। आता मसाल्याला तेल सुटलंय, त्याच्यामध्ये चिकन टाकते। इथे चवीनुसार मीठ टाकते। आता सगळं चिकन चांगल्या मसाल्यात मिक्स करून घेते। आता उकळायला लागले। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफवून घेते। झाकणात थोडंसं पाणी टाकते, म्हणजे पाणी गरम झालं की तेच चिकनमध्ये टाकून घेईन। आता 3 ते 4 मिनिटं झालंय आणि पाणी पण गरम झालंय। आता झाकण काढून ते आयतच पाणी चिकनमध्ये ओतून घेते आणि चिकन सगळे मिक्स करते। आता परत झाकण ठेवते आणि 15 मिनिटं चांगलं चिकन शिजवून घेते। आता 15 मिनिटं झालेत, झाकण काढून सगळं चिकन हलवून घेते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर सगळ्या चिकनमध्ये मस्त मिक्स करून घेते। आता गॅस बंद करून घेते।
आता आपले गरमागरम मसालेदार सुकं चिकन तयार आहे. लगेच खाण्यासाठी काढून घेते. आता परत वरून जराशी कोथिंबीर टाकते. तर कसा वाटला आजचा सुकं चिकनाचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.